नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आज आपण विरार RTOच्या बगलाला गेलेलो आहोत आणि रिक्षा टॅक्सी चालकांना माझं एक आव्हान आहे की जर ओला कोलाला जर पळवून लावायचं म्हणलं, कायद्याच्या नुसार व्यवसाय करायचं म्हणलं तर तुम्ही रिक्षा टॅक्सी हे परमिट काढा. टॅक्सीचं 4 सीटचं परमिट काढा, 6 सीटचं काढा किंवा AC टॅक्सीचं काढा. शासन त्यांना भाडं ठरवून देतं आणि रिक्षा टॅक्सींच्यासाठी चालकांच्यासाठी आता शासनानं कल्याणकारी मंडळाची योजना बी चालू केलेली आहे. तरी सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी, महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी कल्याणकारी योजनेच्या ऑनलाईनवरती अर्ज भरा की तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल, हे मात्र कोणी विसरू नका. आता राहता प्रश्न बाईक टॅक्सी काय बाईक टॅक्सीला भ्यायचं नाही, रिक्षावाल्यांना काहीसुद्धा फरक पडणार नाही. राहतो प्रश्न ओला कोला, उबेर कुबेर हे ऑनलाईन ऑटोमॅटिक स्पर्धेच्या युगातून कायद्यानुसार ते बाहेर पडतील. पण तुम्हाला मात्र शासन भाडं ठरवून देतं काळी पिवळी रिक्षाला, टॅक्सीला, आणि त्याला मीटर असतात आणि मीटरनंच व्यवसाय करा. आणि चालकांच्यासाठी आता गळ्यात पिवळं ओळखपत्र हे लावायचं असतं, ते RTOला 50 रुपयात मिळतं आहे आणि ते स्वतः प्रत्येकानं RTOला जाऊन पिवळं ओळखपत्र काढा. शिवाय मुंबई महानगर क्षेत्रातील म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात वसई विरार बी महापालिका येते, त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आहे. तो म्हणजे RTO कार्यालयातून परवानगीपत्र घेऊन ते मुंबईत मीटरनं व्यवसाय करू शकतात, कल्याणमध्ये करू शकतात किंवा मुंबईतल्या रिक्षा मुंबईतील RTOकडून एक परवानगीपत्र घेऊन ते ठाणा बिना इतरत्र कुठेही करतात. आणि ते RTOवाले 14 ऑगस्ट 2010 ते परवानगीपत्र देतात. रिक्षा टॅक्सी चालकांची बी जबाबदारी आहे की आपापल्या रिक्षा टॅक्सीचे पेपर अपडेट ठेवायचे किंवा गळ्यात ओळखपत्र अटकायचं आणि मीटरनं व्यवसाय करायचं. प्रवाशांना नाराज करू नका. तुम्ही भाडी नाकारता, तुम्ही मीटर चालू करत नाहीचा म्हणून लोकांना ओला कोलाचा हा पर्याय आहे आणि तो पर्याय जर बंद करायचा असेल तर रिक्षा टॅक्सी चालकांनी सुद्धा सुधारणा केल्या पाहिजेत आणि मीटरनं व्यवसाय केला पाहिजे. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे, हक्काचा व्यवसाय आहे, हे मात्र प्रत्येकानं स्थानिकानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्यांना रिक्षाची टॅक्सीची परमिट काढायची बिनधास्त काढा, काही फरक पडत नाही. जेवढी परमिटची संख्या वाढेल तसंच ओला कोला उबेर कुबेरचा ॲटोमॅटिक व्यवसाय कमी होईल. तुम्ही मात्र मीटरनं व्यवसाय करा आणि RTOमधनं परवानगीपत्र बी घेऊन या. आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आणि काय घाबरायची काय गरज नाही की बाईक टॅक्सी आली आणि व्हिडिओ तुम्ही शेअर करा की जेणेकरून सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना कळेल आणि व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.